नमस्कार मित्रांनो, संपूर्ण राज्यातील तसेच देशातील शिक्षकांचा सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे टेट टीईटी. तर मित्रांनो, जेव्हापासून कार्यरत शिक्षकांना इयत्ता 1 ते 8च्या शिक्षकांना जेव्हापासून टीईटी लागू झाली तेव्हापासून राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याची एक टीईटी परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि केंद्राची सुद्धा एक परीक्षा झालेली आहे. तर मित्रांनो, आता 21 जून 2026 ला जे महाराष्ट्र राज्याची दुसरी टीईटी होणार आहे आणि त्यामध्ये जर आपण बसत असाल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने तयारी करायची आहे, त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, ही जी टीईटी होणार आहे 21 जून 2026 ला, यामध्ये जर आपण पहिल्यांदा बसत असाल, जसं आता मी या टीईटीला पहिल्यांदा बसत आहे मित्रांनो, त्यामुळे त्या पोर्टलवर आपल्याला अगोदर नोंदणी करावी लागणार आहे, रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि तिथे मित्रांनो त्यानंतर जेव्हा आपण फॉर्म भरणार आहोत परीक्षेचा, त्यावेळेस आपल्याला अतिशय काळजीपूर्वक तो फॉर्म भरायचा आहे. काही तयारी आपल्याला करायची आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तयार ठेवायच्या आहे, काही डॉक्युमेंट्स असतील किंवा काही इतर गोष्टी असतील, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 ची पहिल्यांदा परीक्षेला बसत असाल तर पोर्टलवर नोंदणी कशी करायची, फॉर्म भरण्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कसल्याही पद्धतीची आपल्याला घाई करायची नाही आहे, तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, टीईटी परीक्षेसाठी आपल्याला नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी याची माहिती आपण अगोदर जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर नेमकं आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे सुरुवातीला याची माहिती बघणार आहोत. आणि लगेचच मित्रांनो, आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जो फॉर्म असणार आहे ऑनलाईन कसा भरायचा याची सुद्धा माहिती मी लाईव्ह डेमो सहित देणार आहे. कारण मित्रांनो, पहिल्यांदा मी ही टीईटी देणार आहे, त्यामुळे माझा स्वतःचा फॉर्म तिथे भरायचा आहे. तर बघा, नोंदणीसाठी जे संकेतस्थळ आहे ते आपल्याला माहितीच आहे, महाटेट.in हे जे संकेतस्थळ आहे, हे जे पोर्टल आहे, यावर आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. आवश्यक जे कागदपत्र असणार आहे ते असणार आहे, फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे 10वी-12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, त्यानंतर डीएड बीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवीचे गुणपत्रक, मागासवर्गीय उमेदवारांसाठी कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो, आधार कार्ड लागणार आहे ओळखपत्र म्हणून. त्यानंतर अपलोड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला तिथे आपला एक फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर आपली जे सही असणार आहे सिग्नेचर ते सुद्धा अपलोड करायचे आहे, ओळखपत्र ते सुद्धा अपलोड करायचं आहे आणि आपल्याला मित्रांनो एक प्रतिज्ञापत्र सुद्धा तिथे अपलोड करायचं आहे. तर हे संपूर्ण जेव्हा आपण फॉर्म भरणार आहोत तेव्हा मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने आणि त्याची साईज वगैरे किती ठेवायची ते सुद्धा आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अर्ज भरण्यासाठी प्रामुख्याने 10वी-12वी गुणपत्रिका, पदवी, डीएड बीएड प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. याशिवाय जातीचा दाखला, आरक्षणासाठी नॉन क्रिमी लेअर लागू असल्यास आणि विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नाव बदलायचा पुरावा, अशा पद्धतीचे ते लागणार आहे. टी परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे: शैक्षणिक कागदपत्र, 10वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, डीएड बीएड पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. त्यानंतर वैयक्तिक व आरक्षण जर घ्यायचं असेल त्यामध्ये, तर त्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहे ते आधार कार्ड, जातीचा दाखला, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, आरक्षण प्रवर्गासाठी, त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जर आपण दिव्यांग वगैरे असाल तर त्यासाठी ते लागणार आहे. त्यानंतर इतर जे कागदपत्र असणार आहे ते असणार आहे, आपला फोटो आपल्याला लागणार आहे, स्वाक्षरीची लागणार आहे, मोबाईल क्रमांक लागणार आहे, ओटीपी साठी ईमेल आयडी लागणार आहे आणि विवाहित महिलांसाठी नाव बदलण्याचा पुरावा, जर नाव बदललेलं असेल तर त्याचा तो पुरावा लागणार आहे, लग्नाचं प्रमाणपत्र वगैरे. आणि मित्रांनो, आपल्याला एक प्रतिज्ञापत्र सुद्धा तिथे अपलोड करायचं आहे, ते त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे सर्व आपण पाहिलेलं आहे. आता पहिल्यांदा जर आपण टीईटी देत असाल मित्रांनो, तर आपल्याला सगळ्यात अगोदर त्या पोर्टलवर, महाटीईटीचे जे पोर्टल आहे त्यावर आपल्याला आपली नोंदणी करायची आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आणि सोबतच आता मित्रांनो प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष तिथे जो आपला टीईटीचा फॉर्म भरायचा आहे आपल्याला, तो संपूर्ण फॉर्म आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणार आहे. कारण मित्रांनो, मी माझा स्वतःचा फॉर्म भरणार आहे, त्यामुळे मी आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह डेमो दाखवणार आहे. तर आता आपण सरळ पोर्टलवर जाणार आणि तिथे आपली नोंदणी करून घेणार. मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आपल्याला सर्च बॉक्स मध्ये
mahatet.in ही जी साईट आहे हे सर्च करून घ्यायची आहे. यावर मी क्लिक करून घेतो. तर बघा ही साईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिला जो रिझल्ट येणार आहे हा येणार आहे महाटीईटी म्हणून. तर हे महाटीईटीचं ऑफिशियल पोर्टल आहे मित्रांनो. यावर आपण क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026. तर बघा यामध्ये वेगवेगळे टॅब आपल्याला दिसणार आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, युजर नेम किंवा पासवर्ड विसरलात, हेल्पलाईन, त्यानंतर परीक्षेसंदर्भातली जी माहिती आहे इथे जाहिरात दिसणार आहे. परीक्षा शुल्क किती असणार आहे ते दिसणार आहे. वेळापत्रक दिसणार आहे. शासन निर्णय जो निर्गमित झाला आहे तो दिसणार आहे. सर्व माहिती आपल्याला मित्रांनो या पोर्टलवर मिळणार आहे. बऱ्याच जणांनी मित्रांनो पहिली टीईटी दिली आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना या पोर्टलची ओळख सुद्धा आहे. जर आपण पहिल्यांदा जर टीईटी देत असाल तर आपल्याला इथे नोंदणी करून घ्यायची आहे. जर आपण अगोदर टीईटी दिला असेल आणि आता सुद्धा आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला इथे सरळ लॉग इन करता येणार आहे. तर मित्रांनो बघा आता मी इथे आपली नोंदणी करून दाखवणार आहे, कारण मला अगोदर नोंदणी करावी लागणार आहे, कारण मी पहिल्यांदा टीईटी देत आहे. तर बघा इथे आपल्याला सरळ सरळ वेळापत्रक वगैरे आपल्याला संपूर्ण माहिती आहे मित्रांनो. जो GR आलेला होता तो संपूर्ण आपण जाणून घेतलेला होता. तर बघा उमेदवाराची नवीन नोंदणी या टॅबवर आपल्याला सरळ क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. मोबाईलवरून संपूर्ण आपलं हे काम आपण करणार आहोत. अगदी सहजपणे ते होणार सुद्धा आहे. आपल्याला हा व्हिडिओ जो आहे हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष लाईव्ह डेमो पूर्ण परीक्षेचा जो फॉर्म भरणार आहोत त्याचा बघणार आहोत. तर बघा इथे आता आपलं रजिस्ट्रेशन असणार आहे. तर इथे आपल्याला युजर नेम टाकून घ्यायचा आहे जो आपल्याला ठेवायचा आहे तो. त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड रिपीट इथे करायचा आहे. त्यानंतर इथे खाली मित्रांनो आपल्याला उमेदवाराचे नाव म्हणजे आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मधलं नाव आणि आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपल्याला आपला ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर हे सगळं मी अगोदर भरतो मित्रांनो आणि त्यानंतर आपण आपली जी नोंदणी आहे ते बघा. महाटीईटी या पोर्टलवर आपल्याला आपली नोंदणी करण्यासाठी इथे संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीने भरावी लागणार आहे. पहिल्या सेक्शन मध्ये उमेदवाराची नोंदणी म्हणून आहे. इथे आपल्याला युजर नेम एक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तोच पासवर्ड इथे रिपीट करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या सेक्शन मध्ये मित्रांनो आपल्याला उमेदवाराचं नाव वगैरे जे दिलेलं आहे ते संपूर्ण नाव, आपलं जे 10वीची आपली मार्कशीट असणार आहे किंवा प्रमाणपत्र असणार आहे त्यावर जसं नाव आहे तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे पूर्ण नाव माझं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि आडनाव म्हणजे राजेश मेघराज मेश्राम अशा पद्धतीने मी टाकून घेतलं. त्यानंतर मित्रांनो खालच्या सेक्शन मध्ये आपल्याला आपला ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. हे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली बघा जर काही चुकलेलं असेल तर इथे रद्द करायचं एक ऑप्शन असणार आहे आणि सर्व बरोबर जर असेल आपल्याला नोंदणी करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथे OTP पाठवा हे जे ऑप्शन आहे निळ्या रंगामध्ये यावर क्लिक करायचं आहे. तर बघा मला आता इथे नोंदणी करायचीच आहे त्यामुळे मी OTP पाठवा यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा OTP आपल्या ईमेलवर मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेला आहे. दोन्ही याच्यावर मित्रांनो एक OTP आलेला असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तर बघा इथे OTP हा 15 मिनिटापर्यंत वैध आहे. OTP इज व्हॅलिड फॉर 15 मिनिट्स म्हणजे 15 मिनिटं तो OTP मित्रांनो आपला व्हॅलिड राहणार आहे. तर बघा काही कारणास्तव उशिरा येऊ शकते किंवा लवकर सुद्धा येणार आहे. तर बघा तो OTP आल्यानंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर तो जो OTP असणार आहे 6 अंकाचा तो येणार आहे. तर माझा OTP आलेला आहे, मी तो आता इथे टाकून घेतो. तर अगदी सहजपणे आणि अचूक OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा 6 अंकाचा OTP असणार आहे आणि तो लगेचच आपल्या मोबाईलवर आपल्या मोबाईल क्रमांकावर येणार आहे. तर बघा OTP मी टाकलेला आहे. खाली आता बघा नोंदणी करा असं एक ऑप्शन असणार आहे. तर OTP टाकलेला आहे, नोंदणी करा या टॅबवर मी क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा आपलं युजर नेम, आपला पासवर्ड, आपलं नाव वगैरे, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे संपूर्ण माहिती आपल्याला एकदा तिथे दिसणार आहे. आणि आपली ही जी माहिती आहे ही आपल्याला याचा स्क्रीनशॉट वगैरे आपण काढून ठेवू शकता. तर बघा हे सर्व माहिती बघितल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन करा म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. याचा अर्थ असा झाला मित्रांनो की आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे सक्सेसफुली झालेलं आहे. तर बघा आता लॉग इनचा पेज इथे आलेला आहे आणि आपला जो ID पासवर्ड आहे, युजर नेम आणि पासवर्ड तो टाकून आपल्याला अगदी सहजपणे इथे लॉग इन करता येणार आहे. तर बघा मी आता ID पासवर्ड टाकून लॉग इनच्या बटनवर क्लिक करतो. त्या अगोदर आपल्याला एक कॅप्चा टाकावा लागणार आहे. तिथे काही इंग्रजीचे अक्षर असणार आहे कॅप्चा म्हणून, ते टाकून आपल्याला लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा मी युजर नेम, आपला पासवर्ड आणि तो कॅप्चा टाकून घेतला आणि लॉग इनच्या बटनवर क्लिक करतो. लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो आपण इथे अगदी सहजपणे लॉग इन झालेलो आहोत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 मुखपृष्ठ म्हणून आलेला आहे. तर आता इथे मित्रांनो महत्वाचे 5 टॅब असणार आहे आणि या टॅबच्या माध्यमातून आपल्याला आपला टीईटीचा जो फॉर्म असणार आहे तो संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर संपूर्ण फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा याचा लाईव्ह डेमो मित्रांनो लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण तयारी आपल्याला करावी लागणार आहे, काही फोटो वगैरे आपल्याला काढून ठेवावे लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे हा भरायला घ्यायचा आहे. तर याचा पूर्ण लाईव्ह डेमो मित्रांनो लवकरच आपण पाहणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.